आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की आपलं ते सालीपूर पांढरे नाही का हो, परत वळून आपण बैतूर रोड जातो ते खरपीच्या अलीकडूनच रस्ता आहे ते सालीपूर पांढरी, या ठिकाणची एक ब्रेकिंग न्यूज येऊन आली. एका विहिरीत एका महिलेचं मृतावस्थेतलं प्रेत आढळून आल्याच्यानं त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल ना, बाया माणसं लई मोठी गर्दी झाली आहे. पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा हद्दीत येणारी हे घटना आज सकाळून उघडकीस आल्याच्यानं लई मोठी खळबळ होऊन गेली. त्या ठिकाणी पोलिसांना त्याची पूर्ण चौकशी यंत्रणा लावली असून गावातले हे मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. पाहत असाल की हेच ते विहीर आहे आणि त्या विहिरीत त्या बाईचं तरंगत असं प्रेत दिसून आलं आहे. बाईचं नाव आहे म्हटलं भाऊ निलिमा उर्फ राधा शेषराव परकोर. जवळपास 45-48 वर्षाची बाई आहे. विवाहित महिला होती. 2 लेकरं आहेत म्हटलं. एक मोठा पोरगा 28 वर्षाचा आहे, लहान पोरगा 25 वर्षाचा आहे. तर या बहिणीला जो स्वतःला संपूनच घेतला आहे. हां, तर हे सकाळून घटना उघडकीस आल्याच्यानं ते आप्तजन परिवारात लोक सारे त्या ठिकाणी म्हणजे दाखल झाले. त्यानं पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस स्टेशनची गाडी आली. पण नेमकं या बाईनं स्वतःला संपवून घ्यायचं नेमकं कारण काय? कारण पोरं जर म्हणसाल तर चांगले मोठे मोठे पोरं आहेत, करते धरते पोरं आहेत. आणि एकदम या बाईच्या मनावर काय परिणाम झाला काय नाही, या बाईनं सकवून हे घटना उघडते. रात्रीच्याच पोटात काहीतरी झालं आहे म्हटलं. तर घटनास्थळी जे शिरसगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत हे उपस्थित झाले असून या संपूर्ण घटनेचा सध्या आढावा घेण्यात आला आहे. सदर बाईचं प्रेत काढलं असून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करायसाठी पाठवलं आहे. पण हे म्हणजे एकदम काय बायाचं नेमकं काय विषय काय म्हणजे काय झालं काय नाही याच्याबद्दल अजून काही परिपक्व माहिती नसून पण या महिलेनं जे स्वतःला संपून घेतलं आहे एक वेगळंच काम आहे. कारण दोन्ही पोरं जर म्हणसाल तर अविवाहित पोरं आहे आणि त्याचे जे भाऊ आहेत मोहन दशरथ काकड राहणार ते सालीपूर पांढरे यानं पोलीस स्टेशनला माहिती दिली. तुम्ही पाहत असाल सध्या त्या बाईला बाहेर काढलं असून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करायसाठी पाठवलं आहे. ब्रेकिंग न्यूज गावरान.